जय भीम नमो बुद्धाय. मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत यवतमाळ जिल्ह्यातील जतवन या पर्यटन स्थळी आणि आज बुद्ध पौर्णिमेचा उत्सव येथे मोठ्या थाटातनी साजरा होत आहे आणि माझ्यासोबत काही उपासक आणि उपासिकासुद्धा येथे उपस्थित आहेत. तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया. भाऊ, आपलं नाव सांगा. दुर्योधन किसन रामटेके. कुठून आला आपण? भामराजा. तर येथे बुद्ध पौर्णिमेचा उत्सव साजरा होत आहे. तर काय प्रोग्राम होता आणि कार्यक्रमाची रूपरेषा काय होती? आपण कशासाठी आला? इथे 10 दिवसीय सामनेर शिबिर होतात, रक्तदान शिबिर होतात. इथे लोकांना चांगल्या तऱ्हेने प्रशिक्षण दिल्या जाते आणि योग्य ते मार्गदर्शन केल्या जाते. इथे आत्ता जवळपास 100 ते 110 लोकांनी रक्तदान केलेलं आहे. त्या रक्तदानामध्ये चांगला प्रतिसाद लोकांचा होता. हो, 110 लोकांनी जवळपास रक्तदान केलेलं आहे. काय आपली प्रतिक्रिया होती रक्तदान केल्याने आपल्या ज्या मनातील शक्ती आहे ते आत्मबल जागृत होते आणि असं एकदम फ्रेश वाटते. त्यामुळे आम्ही रक्तदान केलेलं आहे आणि हे आमचं रक्त एक देशाच्या सैनिकासाठी जाईल किंवा गोरगरिबासाठी जाईल आणि गोरगरिबाला जर गेलं तर याच्यात आम्ही श्रेष्ठ बाबासाहेबांनी दिलेली देण म्हणून आम्ही आमची पुण्यही समजतो आणि असेच आम्ही या दरवेळेस जिथं कुठं रक्तदान शिबिर राहील आम्ही जाऊन रक्तदान करू. मी सुद्धा रक्तदान केलेलं आहे. मलासुद्धा त्यांनी प्रमाणपत्र आणि फ्रेमसुद्धा दिलेली आहे. मी त्या प्रमाणपत्र आणि फ्रेम दिलेली आहे. मी आपणाशी दाखवित आहे. एकूणच रक्तदानामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद होता आणि चांगल्या प्रकारे हा उपक्रम पार पडला. हो. तर इतरही काही उपासक आणि उपासिका येथे उत्सवासाठी आलेले आहेत. त्यांच्यासुद्धा आपण संवाद साधूया.